नमस्कार. झेपच्या आजच्या भागात मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. झेपच्या गेल्या काही भागांपासून आपण माननीय डॉक्टर श्री अविनाश कुलकर्णी या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास उलगडून बघितलाय. त्यांनी एक संशोधक आणि वैज्ञानिक म्हणून भारताची मान परदेशातही उंचावली आहे. आज या गोष्टीचा पुन्हा एकदा उल्लेख करायचं कारण म्हणजे या कुलकर्णी कुटुंबियांच्या विशेष कामगिरीची चुणूक ही त्यांच्या वैज्ञानिक संशोधनातून असो किंवा उद्योग उभारणीतून आजवर आपल्याला दिसत आलेली आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देश विदेशात आणि उच्च शिक्षणात आपली छाप सोडणारे हे कुलकर्णी कुटुंबीय त्यांच्या वेगळेपणाचा अजून एक ठसा उमटवण्यात कसे यशस्वी झालेत हेच आपण आजच्या भागात बघायचंय. आणि म्हणूनच आजच्या या व्यक्तिमत्वाच्या शैक्षणिक आणि उद्योजकीय अशा दुहेरी यशस्वी कामगिरीचा आढावा घेणं हे निश्चितच क्रमप्राप्त ठरतं. तर आपल्या ज्येष्ठ बंधूंप्रमाणेच ज्यांनी परदेशात जाऊन मानद डॉक्टरेट मिळवली आणि परदेशात प्राप्त झालेलं वैभव, संपत्ती, स्थैर्य, ऐशो आराम या कशाचाही मोह न बाळगता भारतात परतून एक यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत झेप घेतली असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच LK केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक माननीय डॉक्टर रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी. झेपच्या सर्व दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. माझा जन्म 12 मार्च 1948ला मंदसौरमध्ये झाला. 1951मध्ये मला शाळेत भरती केलं आणि ही शाळा बिजलपूर गावामध्ये होती. एकंदर पहिली ते दुसरी मी बिजलपूरला होतो गावामध्ये. तिसरी ते पाचवी मी 22 नंबर नावाच्या शाळेमध्ये इंदोरला होतो. 6वी ते 11वी मी महाराजा शिवाजीराव हायस्कूलमध्ये होतो. आणि एक 12वी म्हणजे BSc फर्स्ट इयरपासून म्हणजे BSc मी होळकर कॉलेज इंदोरमध्ये केलं. मी जेव्हा 6वीत होतो तेव्हा अविनाश माझा मोठा भाऊ जो माझ्या 6 वर्षांनी मोठा आहे तो रँकमध्ये आला. आणि त्या एक्साइटमेंटमध्ये मला कळलं सडनली की आपण कोणत्या महत्त्वाच्या फॅमिलीमध्ये वाढलो आहेत. त्यावेळेपासून अविनाश माझा मेंटोर ऑटोमॅटिकली मेंटोर झाला. रवी माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, पण त्याचे शैक्षणिक आणखी प्रोफेशनल करिअरमध्ये आमच्या दोघांच्यामध्ये खूपच साम्यता आहे. आम्ही दोघे मेटलर्जीमध्ये ग्रॅज्युएशन केलं. मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, रवीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूहून केलं आणि मी IIT बॉम्बेहून केलं. त्यानंतर आम्ही 2 वर्ष हिंदुस्थानात नोकरी पण केली. त्यानंतर मला दोघांनाही आयव्ही लीग युनिव्हर्सिटी म्हणजे अमेरिकेतील सर्वात प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला रिसर्च फेलोशिप मिळाली. आणि मी युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये गेलो 1965 साली आणि रवी 1970 साली कोलंबियामध्ये गेला. आणि मी दोघं PhD करून मी अमेरिकेत 11 वर्ष नोकरी केली आणि रवीनी 15 वर्ष नोकरी केली. पण रवीला एक्सपिरियन्स चांगला मिळाला, जास्त चांगला मिळाला, कारण तो 10 वर्ष शेवटली तो सिलिकॉन व्हॅलीमध्ये होता. अँड एज वी ऑल नो सिलिकॉन व्हॅली वॉज वन ऑफ द बेस्ट मॅनेज्ड इंडस्ट्री ऑफ द वर्ल्ड. 1970मध्ये मी US ला गेलो ऑगस्टमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीची ख्याती होतीच आणि तिथे गेल्यानंतर मला जितकं वाटत होतं त्याच्यापेक्षा जास्त मला तिथं कल्पना आली की काय कोलंबिया म्हणजे काय, ह्याला आयव्ही लीग काय म्हणतात आणि ह्याला एवढं मोठं जगामध्ये नाव काय आहे. अमुक एका कुटुंबाला शैक्षणिक वरदान लाभलंय असं जे म्हटलं जातं ना ते या कुलकर्णी कुटुंबियांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतं. तर कोलंबियामध्ये असताना
मी हे विचार करतो की टेक्निकल पेपर लिहायचे, पॅटर्न्स लिहायचे, ह्याच्यावर काम पण करावं शिक्षणाच्या वेळेस. तर माझे 10 टेक्निकल पेपर्स पब्लिश झाले जेव्हा मी PhD संपत होतो तेव्हा. टिपिकली तुम्ही बघितलं तर PhDच्या वेळेस लोकांचे 1 किंवा 2 पेपर्स इंटरनॅशनल जर्नलमध्ये जातात. माझे 10 गेले आणि त्यामुळे मला कुठे पण जॉब सुरू झाला, काही प्रॉब्लेम झाला नाही. मी गेल्याबरोबर पहिल्यांदा कुठे पण गेलो तर मला जॉब माझ्या हातात असायचा. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा वापर व्यवहारात, संशोधन क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात करत तिथे भरीव योगदान देण्याचं कार्य या कुटुंबानं आजवर केलेलं आहे. युनियन कार्बाइडमध्ये मी जेव्हा जॉईन झालो तर मला खरोखर कळलं की ह्या जागी मी खरोखर इनोव्हेशन किंवा डिस्कवरीज किंवा आयडिया जनरेशन करू शकतो. आणि तिथलं वातावरण खूपच छान होतं. खूप असे हुशार लोक तुमच्याबरोबर वावरत होते. आणि मला एक लॅबोरेटरी होती आणि माझ्याकडे मला हे सांगितलं की सिलिकॉनमध्ये रिसर्च करायची. सिलिकॉन त्यावेळेस नवीन पदार्थ होता आणि ह्याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज माहीत नव्हत्या लोकांना. तर अतिशय चांगला छान 5 वर्ष गेले. ह्याच्यामध्ये मी खूप नवीन आयडियाज काढलेत आणि पॅटर्न्स पण झालेत. 78मध्ये माझा प्लॅन होता की इंडियामध्ये जाऊन आपल्या फॅमिलीला भेटायचं. तेव्हाच माझे वडील म्हणाले की इट्स टाईम टू गेट मॅरिड. तर त्यावेळेस मी म्हटलं की ओके, आपण मुली बघण्याचा प्रोग्राम पण करू. 2 मे 78 साली आमची एंगेजमेंट झाली आणि लगेचच 20 मेला 78 साली आमचं लग्न झालं. 1980 साली आम्ही कॅलिफोर्नियाला, सॅनहोजेला शिफ्ट झालो आणि कॅलिफोर्नियामध्ये आम्हाला 2 मुलं झाली, राहुल आणि प्रिया. दोघंजणं सॅनहोजेमध्ये जन्मली. त्यावेळेला मी जरा कामावरनं वगैरे सगळा ब्रेक घेतला, पार्ट टाईम काम करायला लागले अंटिल ते सगळे दोघंही जण 5 वर्षाचे होईपर्यंत. 1980 साली मार्च 1980ला मला एक्सॉन एंटरप्राइजहून एक ऑफर आली. तर मी थोडा विचार केला आणि लगेच म्हटलं की यस, मला करायला आवडेल. त्यांना हेच म्हटलं की मला जॉबमध्ये जो प्रोडक्ट मी बनवतो आहे तो माझ्यासमोर लोकांच्या हातात पोचतो आहे हे मला बघायचं आहे. तर असा जॉब असेल तरच मी जॉईन करणार, अदरवाईज करणार नाही. त्यामुळे नाही, हा जॉब असाच आहे. कारण इथं आम्ही 5 सायंटिस्टची एक टीम तयार करतो आहे आणि त्या टीमचं काम आहे की ऑफिस ऑफ द फ्युचरमध्ये काम करायचं. ऑफिस ऑफ द फ्युचरमध्ये तुमचा रोल काय आहे की नवीन फ्लॅट पॅनल डिस्प्ले. आणि जसं वैशिष्ट्य काय असणार आहे की जे 30 पाऊंडचा वजनाचा जो एक CRT ट्यूब असतो, टेलिव्हिजन ट्यूब, ती आपण 1 पाऊंडच्या वजनामध्ये म्हणजे 1 ते 30 पटीने कमी वजनाचा आपण पॅनल तयार करू, जो की ट्रान्सपोर्टेबल असेल. तुम्ही म्हटलं ट्रान्सपोर्टेबल कशाला पाहिजे? तो नवीन कॉन्सेप्ट येतो आहे, तो आहे ह्याचा लॅपटॉप आणि एक डेस्कटॉप. तर मी तिथं 5 सायंटिस्ट होतो, त्यामुळे मी 6वा होतो ॲक्च्युली. हे सगळं आम्ही मिळून आम्हाला 4 वर्ष दिली होती आणि 4 वर्षामध्ये आम्ही ॲक्च्युली फ्लॅटमध्ये डिस्प्ले तयार केला. तो त्याचं वजन होतं अर्धा पाऊंडच्या वजनामध्ये एवढा मोठा स्क्रीन. आणि त्यामुळे तुम्हाला त्याची आम्ही ॲक्च्युली 1984 साली पहिला लॅपटॉप आमच्या लॅबमध्ये तयार केला होता. त्यानंतर काय कारणाने मी एक्सॉन सोडलं आणि मग IBM जॉईन केलं. तेव्हा त्यांच्याकडे नवीन प्रोग्राम होता, तो प्रोग्राम होता गीगाबाईट डिस्क. तर आम्ही 4 वर्ष मेहनत केली ह्याच्यावरती आणि एक 1990 साली गीगाबाईट डिस्क मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झाली. 1986मध्ये अलकाचा भाऊ, लहान भाऊ राजू लोकापूर, तो माझ्याकडे राहायला आला. राजू लोकापूरचा बॅकग्राऊंड म्हणजे हा गोल्ड मेडलिस्ट IIT बॉम्बे, अतिशय हुशार, स्मार्ट मुलगा, जो मास्टर्स करता आला होता इथं US मध्ये आणि मास्टर्स संपवून आता परत जायची तयारी होती त्याची. तर राजू लोकापूरला विचारलं, म्हणजे तुझं काय विचार आहे? तर तुझं MS संपलं आहे, तुला जर जॉब पाहिजे असेल तर माझे खूप ओळखीचे लोक आहेत, तर मी तुला एक जॉब सॅनहोजेमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये तुला जॉब देऊ शकतो. तो म्हणतो छे मला बिलकुल जॉब करायचा नाही, मला इंडियात परत जायचं आहे. तो म्हणतो मला इंडस्ट्री खोलायची. तर म्हटलं बघा, माझ्याकडे आयडियाज आहेत, तुला माझ्या आयडियावर काम करायचं आहे का? तो म्हणतो शुअर, बिलकुल का नाही करायचं, मी नक्कीच करणार. तर म्हटलं माझा बॅकग्राऊंड आहे तो सिलिकॉनचा आहे
तर सिलिकॉन हा नवीन केमिकल आहे. काही विशेष याच्यावर काम इंडियामध्ये तर कोणी करतच नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा काहीच हातात बोटात मोजण्यासारखे कंपन्या आहेत, त्याच्याशिवाय जास्त नाहीच आहे. तर ह्याच्यावरती आपण जर आपलं करिअर केलं तर ह्याच्यामध्ये मोठी इंडस्ट्री तयार होऊ शकते. रवीचा आणि माझा परिचय आता माझ्या मताप्रमाणे लग्न झाल्यापासून असला तरी आता आम्ही एकत्र काम करतो आहोत साधारण 1990 पासून, म्हणजे जवळजवळ 35 वर्ष झाली. अतिशय साधा, खरं, नेहमी व्यवस्थित, टापटिपीत आणि नॉलेज प्रचंड. म्हणजे त्याचं केमिस्ट्रीचं नॉलेज आहे, मॅनेजमेंटचं नॉलेज आहे आणि शिकण्याची प्रचंड इच्छा. आणि माझा आणि रवीच्या स्वभावामध्ये कसं होतं, आमचा स्वभाव एकदम कॉम्प्लिमेंटरी होता. म्हणजे काय की मी थोडासा उतावीळ किंवा थोडासा इम्पल्सिव्ह असलो, पण रवी अतिशय शांत आणि अतिशय सगळ्या बाबींचा विचार करून मगच निर्णय घेण्याची त्याची जी धाटणी आहे ती खरोखर वाखाणणी आहे. साधारण जून 1986मध्ये LK केमिकल्स नावाचं प्रपोजल आलं आणि ते आम्ही करून त्याच्यावर ते रजिस्ट्रेशन केलं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, जागा घेतली आणि हे सगळं काम चालू झालं. 1989 साली बिल्डिंगचा थोडा सांगाडा तयार झाला होता LKच्या आणि कंपनी फॉर्मेशन पण झालं होतं. तेव्हा असं वाटलं की आता इंडियामध्ये जाऊन आपण सिलिकॉन बनवावं, त्याचे ट्रायल घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे मी 10 डिसेंबरला इंडियामध्ये आलो, थोडं प्रिपरेशन केलं. डिसेंबर 31, 1989 संध्याकाळी 6 वाजता आम्ही डिसाईड केलं की आम्ही आता सिलिकॉन ऑइलचं बनवायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही लॅबोरेटरीमध्ये गेलो. लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन आम्ही शेजारच्या लोकांकडून घेतलं आणि स्टोव आणलेत, साधारण घरचेच पातेले घेतले ते आणि त्याच्यामध्ये घालून आम्ही पहिल्यांदा सिलिकॉन ऑइल बनवायचा प्रयत्न केला. साधारण संध्याकाळी 10 वाजता पहिल्यांदा सिलिकॉन ऑइल आमच्या कंपनीमध्ये बनलं. एप्रिल 1990मध्ये अलका, रवी आणि दोन्ही मुलं भारतामध्ये आले. आम्ही सगळ्या मशिनरी वगैरे प्रोक्युअर करून दिवाळी पाडवा 1990ला आपल्या फॅक्टरीचं उद्घाटन केलं, LK केमिकलचं, जी भोसरीमध्ये होती. आणि आमचे उद्घाटक होते शंतनुराव किर्लोस्कर, नीलकंठराव कल्याणी आणि डॉक्टर रघुनाथराव माशेलकर, जे त्यावेळेला NCLचे चेअरमन होते. पुढे मग त्यांच्या कंपनीनं सिलिकॉन रिसायकल करण्याकडे मोर्चा कसा वळवला याबद्दल रवींद्रजी आपल्याला उलगडून सांगतीलच. 1994 साली एक महत्त्वाची घटना घडली. ते होते की मी सगळ्या लोकांशी बोलताना इंडियामध्ये आमचा प्रवास चालू झाला होता, आमच्या शिपमेंट पण चालू झाल्या होत्या आणि तेव्हा आम्हाला कळालं की एक वैशिष्ट्य की सिलिकॉन टेक्नॉलॉजीमध्ये रिसायकलिंग कोणी करत नाही. की जर आम्ही रिसायकलिंग चालू केलं तर पूर्ण जगभरामध्ये कोणी करत नाही, तर आपण वी विल बी द फर्स्ट वन आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मेजर ॲडव्हान्टेज मिळू शकतो. पुढचे 6 वर्ष आम्ही ह्या प्रोजेक्टवरती काम केलं की सिलिकॉन रिसायकलिंग कसं करायचं. जेव्हा आमच्याकडे टेक्नॉलॉजी तयार झाली तेव्हा असं वाटलं की आपण ह्याच्यावरती एक प्लांट टाकावा. तर 2003 साली आम्ही आपली नवीन फॅक्टरी चालू केली, सिलिकॉन इंटरनॅशनल प्रोडक्ट्स खोपरीमध्ये. आणि तो प्रकल्प माझ्या मताप्रमाणे पहिला प्रकल्प आहे पूर्ण जगामध्ये की ज्याने की सिस्टमॅटिक फॉर्मलाइज्ड रिसायकलिंग ऑफ सिलिकॉन. आता 2005, 6, 7च्या सुमारे असं वाटायला लागलं की कंपनी बरीच मोठी होते आता आणि आमच्याकडे जागा कमी पडत होती. तर आता ह्याच्यामध्ये परत एक नवीन प्लांट टाकावा असा विचार होता. स्पेशालिटी सिलिकॉन केमिकल होता. आता त्याप्रमाणे आम्ही 12 एकर जमीन घेतली इथं लोटेमध्ये 2011मध्ये. त्याप्रमाणे 2017मध्ये आम्ही त्या प्लांटला इनॉग्रेट केलं आणि 2018मध्ये आमचं पहिलं प्रोडक्शन मार्केटकडे गेलं. ह्यामध्ये वैशिष्ट्य असं होतं की ह्या क्वालिटी आणि व्हॉल्यूम सफिशियंटली जास्त झाल्यामुळे ह्याचं हे पदार्थ आणि आम्हाला एक्सपोर्ट करता खूप ह्याच्यामध्ये मदत झाली. एक्सपोर्ट व्हायला लागलेत. तर सडनली जो पोर्शन आमचा एक्सपोर्ट
2 ते 5% होता जगामध्ये. आता 2020, 22, 23मध्ये हा नंबर 50%वर पोहोचला. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा येतो राजू लोकापूर. राजू लोकापूरमुळे तो एवढा डिसिप्लिन, एवढा सिस्टमॅटिक आणि एवढा थरो आहे की आम्हाला कधी प्रॉफिटचा कधी प्रॉब्लेम आला नाही. 2013मध्ये एक अजून मोठी गोष्ट झाली, ते असं की माझा मुलगा राहुल कुलकर्णी, जो अमेरिकेमध्ये शिकून PhD त्यांनी केलं होतं तिथं US मध्ये, आणि 5 वर्ष एक्सॉनमध्ये काम केलं होतं ह्युस्टनमध्ये. त्यांनी डिसिजन घेतलं की मी परत इंडियामध्ये येतो आहे आणि मी ह्या बिझनेसच जॉईन करणार आहे. आणि साधारण सप्टेंबर 2013मध्ये राहुल आणि तिची बायको दीप्ती आणि एक मुलगा, छोटा मुलगा म्हणजे 6 महिन्याचा, ते इंडियात परत आले आणि त्यांनी इंडियामध्ये स्थायी होण्याचा डिसिजन घेतलं. आता तुम्हाला बाबांच्या कामाबद्दल बरीच माहिती मिळाली असेल. वडील म्हणून मी त्यांना 100पैकी 100 मार्क देतो. आईवडिलांनी केलेले संस्कार आम्ही आजही लक्षात ठेवतो. मी अमेरिकेत PhD केली, नंतर नोकरीसुद्धा केली, पण माझ्या डोळ्यासमोर बाबांचा आदर्श नेहमी होता आणि मी इंडियाला येऊन LKत जॉब करणार हे माझ्या मनात कायमच होतं. आजही बाबांशी रोज संवाद होतोच, कधी सायंटिस्ट म्हणून, कधी वडील म्हणून, कधी मित्र म्हणून आणि कधी LKचे डिरेक्टर म्हणून. बाबा म्हणून आणि LKचे डिरेक्टर म्हणून ते सतत माझ्या पाठीशी आहेत, हे माझे सौभाग्य आहे. 2016मध्ये माझ्या पार्टनर राजू लोकापूर, त्याचा मुलगा धनंजय लोकापूर, तो पण म्हणाला की माझी मास्टर्स संपली आता मला पण परत इंडियामध्ये येऊन आपल्या LKमध्ये काम करायचं आहे. मी डॉक्टर रवी कुलकर्णींना रवी काका असं म्हणतो आणि डॉक्टर कुलकर्णींबद्दल मला खूप आदर आहे आणि खूप प्रेमही वाटतं. त्यांचं केमिस्ट्रीचं जे ज्ञान आहे ते सखोल आहे आणि प्रसिद्धही आहे, पण त्यांना इतर विषयांबद्दल पण खूप माहिती आहे आणि खूप ज्ञान आहे जे फारसं बोललं जात नाही. त्यांच्या विविध विषयांवरचं जे वाचन आहे आणि इंटरेस्ट आहे की तुम्ही त्यांच्याशी कुठल्याही विषयावरती, टेक्नॉलॉजी असो, इंजिनिअरिंग असो, बायोलॉजी असो आणि अर्थात केमिस्ट्री असो, त्यांना सगळ्या लेटेस्ट ट्रेंड्स सगळं माहिती असतं आणि त्यामुळे त्यांनाही खूप फरक पडतो आणि ते ज्यांच्याशी बोलत आहेत तर त्या माणसालाही नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि आपल्याला पण नवीन काहीतरी बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. ह्या कारणांसाठी आमच्या कंपनीमध्ये आणि आमच्या कुटुंबातसुद्धा डॉक्टर कुलकर्णी हे एक प्रेरणा आहेत. कोणतेही उत्पादन बनवत असताना ते बनवण्याची प्रक्रिया ही पर्यावरणपूरक आणि ग्रीन टेक्नॉलॉजीशी संबंधित असावी असा सरांचा नेहमी आग्रह असतो आणि त्याचमुळे LK केमिकल्स आज केमिकल उत्पादन क्षेत्रामध्ये एक नवीन मापदंड बनलेला आहे. डॉक्टर सर हे सिलिकॉन जगतात एक दिग्गज म्हणून ओळखले जातात. ते एक दूरदृष्टी असणारे नेता आहेत, मार्गदर्शक आहेत आणि प्रेरणा देणारे आहेत. त्यांची संशोधनात्मक वृत्ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. दुसरी म्हणजे माझी लहान धाकटी मुलगी प्रिया सप्रे, तिने मागच्या वर्षी डिसिजन घेतलं की मी पण आता LKमध्ये जॉईन होते. ती अमेरिकेत आहे अजून, पण ती अमेरिकन बिझनेस जो आमचा आहे ते बघण्याकरता प्रिया तिथं आहे. माझ्या आईबाबांनी त्यांची व्यावसायिक ताणतणाव कधी त्यांनी घरी आणली नाही, पण आम्ही फॅक्टरीबद्दल खूप बोलायचो. R&D लॅबमधली न्यू प्रॉडक्ट्स कसे आणले, त्यांची प्रगती कशी होती आहे, किंवा फॅक्टरीमधील कामगारांनी त्यांची उन्नती, त्यांनी कशी घरं आणि गाड्या घेण्यापर्यंत कशी पोचली आहे, ह्याच्याबद्दल आम्ही खूप चर्चा करायचो. माझ्या मते बाबांची इच्छा होती की आम्ही पण त्यांच्या व्यवसायात इन्व्हॉल्व व्हावी, पण आम्हाला कधी त्यांनी सक्ती केली नाही. पण आम्हाला माहीत होतं की जर आम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं होतं तर त्यांची संमती होती. बाबा आमच्या सर्व पुढील पिढींसाठी सतत इन्स्पिरेशन राहतील. डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणजे LKचे डॉक्टर सर. वयाच्या 75 वर्षानंतरसुद्धा त्यांची काम करण्याची ऊर्जा, भारताला सिलिकॉन क्षेत्रात पुढे नेण्याची जिद्द आणि विश्वास हा आमच्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे.
आज LKमध्ये आणि इतर कंपन्यांमध्ये पण एवढं यश मिळाल्यानंतर कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की आपण समाजाचं पण काही देणं लागतो आणि ते देण्यासाठी म्हणून आम्ही रोटरी जॉईन केली. ऑफकोर्स आम्हाला खूप चांगला मित्रपरिवार पण मिळाला रोटरीमुळे आणि त्याच्यामुळे फिजिकली आणि फायनान्शियली आम्ही दोघंही जणं जसं जमेल तसं योगदान समाजाला CSRच्या थ्रू पण देतो आणि स्वतःच्या डोनेशनमधनं सुद्धा देत असतो. रोटरीमध्ये आम्ही गेले 6-7 वर्ष वसुंधरा किर्लोस्कर फाउंडेशनतर्फे जी रामनदी पुनरुज्जीवन म्हणून जे प्रोजेक्ट चालतं त्याच्यामध्ये आम्ही LK खूप ॲक्टिव्ह पार्ट घेतलेला आहे आम्ही कबूल केलेलं आहे की रामनदी जीवित नदी होईपर्यंत आपण त्याच्यावरती काम करणार आहोत. सो हा एक पहिला मोठा प्रोजेक्ट LKच्या CSRतर्फे आम्ही करतो आहोत. त्याच्या व्यतिरिक्त गर्ल चाइल्ड हायजीन किंवा ब्लाइंड स्कूलमध्ये काही डोनेशन देणं किंवा कम्प्युटर लॅब्स शाळांमध्ये रुरल स्कूलमध्ये देणं अशी पण छोटी मोठी प्रोजेक्ट्स आम्ही कायम करत असतो. LKला त्यांच्या आजवरच्या कामगिरीबद्दल कैक महत्त्वाचे असे पुरस्कार लाभलेले आहेत. पण रवींद्रजींना मिळालेला एक प्रतिष्ठित सन्मान आहे. त्याविषयी सांगतायत सौ अलकाताई कुलकर्णी. नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग USAचा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पेशली रवीला मिळाला, ज्याच्यामध्ये त्यांनी पर्यावरणपूर्वक सिलिकॉनचा पुनर्वापर करण्याची नवीन पद्धत प्रोसेस शोधून काढून त्याचे व्यावसायिक रूपांतर करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना वॉशिंग्टन DC मध्ये 2022 साली दिला गेला. हा अवॉर्ड खूपच प्रेस्टिजियस अवॉर्ड का आहे, कारण आत्तापर्यंत डॉक्टर माशेलकर, डॉक्टर चंद्रशेखर अशा दिग्गजांना आणि आत्तापर्यंत इंडियामध्ये फक्त साधारण इतक्या वर्षामध्ये 22 लोकांना हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. त्याच्यापैकी रवी एक आहे. इलॉन मस्कलासुद्धा हा अवॉर्ड मिळालेला आहे. सो हा खूपच इंटरेस्टिंग आणि प्रेस्टिजियस अवॉर्ड होता. LK आणि SIPचा सर्वात नवीन आणि मोठा प्रकल्प 2025मध्ये केंटकी USAमध्ये सिलिकॉन रिसायकलिंगचा प्लांट चालू करण्याचा आहे. आम्ही हे करत आहोत कारण आमच्याकडे सिलिकॉन रिसायकलिंगची सर्वात चांगली टेक्नॉलॉजी आहे. ह्या एक्सपॅन्शनमुळे आम्ही स्वतःला अभिमानाने MNC म्हणू शकतो. ह्यामुळे आम्ही सिलिकॉन सस्टेनेबिलिटीमध्ये लीडर ठरतो. एक आणि गोष्ट सांगायची ती माझ्याकरता खूपच आनंददायक गोष्ट आहे की राहुल धनंजय परत आल्यानंतर आणि प्रियाचं LKमध्ये एंटर झाल्यानंतर आमचे भाऊ बहिणींची मुलं म्हणजे आमचे नेफ्यूज आणि मिसेस त्या सगळ्यांनी पण बऱ्याचशा त्यांनी डिसाईड केलं की आम्ही भारतात परत येतो आहे. आता एज ऑफ टुडे आमची नेक्स्ट जनरेशन पिढीमध्ये साधारण 18 मुलं आहेत. ते 18पैकी 13 बाहेरच्या देशात गेले होते शिकायला आणि 13पैकी 8 परत आलेत, भारतामध्ये स्थायी झालेत आणि भारतामध्ये चांगल्या खूप उच्च कोटीचं अगदी हाय स्टँडर्डचं ते काम करतात आहे, रिसर्च करतात आहे, डेव्हलपमेंट करतात आहे, इंडस्ट्री पण चालवतात आहे. तर असं वाटतं मला की जर प्रत्येक फॅमिलीने असं डिसाईड केलं की आमची मुलं बाहेर जायला पाहिजेत, कारण बाहेर गेल्यानंतर पर्स्पेक्टिव्ह खूप चांगला मिळतो आणि तुम्हाला जगाबद्दल खूप माहिती मिळते. पण ते सगळं वापरून इंडियात परत येऊन जर तुम्ही आपल्या देशाला तुमच्या कामाचा उपयोग आणू शकला तर आपल्या मेक इन इंडिया म्हणा किंवा इंडिया बिईंग ए व्हॉट यू कॉल द सुपर पॉवर ह्याच्यामध्ये खूप चांगला भर पडू शकतो. तर माझा विश हेच आहे की ह्या प्रोग्राम बघितल्यानंतर बरेच लोकांना असं वाटेल की आमचे पोरं पण परत येऊ शकतात आणि चांगलं उपयोगी काम करू शकतात. तर हा होता माननीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी या यशस्वी मराठी उद्योजकाचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.